आजच्या दिवसातील लॉट पहिल्या राऊंडचा जो लॉट आहे तो लाईन मध्ये आपण खेळवणार आहोत. त्यामुळे यानंतरची मॅच ज्या पण संघाची विनर वर्सेस विनर असं काही कन्सेप्ट नाहीये आज आपल्याकडे. त्यामुळे पूर्ण चारी मॅचेसच्या टीम वेळेवरती उपस्थित राहायचंय. मैदानामध्ये मॅच रंगतीये शेलू VR शेलू त्यांच्या विरुद्ध वरई टीम साठी गोलंदाजी मार्क वरती. क्षितिज लेफ्टी बॉलर पहिलाच बॉल फिरून मारायचा होता, प्रयत्न फसला, बॉडीवरती जाऊन बॉल आदळला. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे म्हणजे क्षितिज यांनी. स्ट्राईक एंड वरती शेलू टीमच्या ओपनिंगची जोडी रजत आणि गणेश. स्ट्राईक एंड वरती रजत, नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश बघायला मिळतात. पहिलीच मॅच अतिशय रोमांचक चित्तधरक मॅच बघायला मिळाली. निर्णायक क्षणी मॅच जिंकून दिली अमोलने आंतरवरील टीम साठी. यावेळेला लोअर फुलटॉसला सुंदर पद्धतीने मागच्या बाजूला खेळल्यात, दिशा दिली फक्त बॉलला आणि चौकार आपल्या टीम साठी जमा गेलाय तो म्हणजेच रजत त्यांनी. स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे, आलाय चौकार. एक्सेल टीम जिंकता जिंकता मॅच हारल्यात. आपल्याच आयोजनामध्ये थोडीशी चुकीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. मात्र त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. क्षितिजचा हा बॉल यावेळेला व्हॉट अ बॉल व्हेरिएशन, लगेच स्लो टाकला. पहिला बॉल याच्या आधीचा चौकार होता ज्याच्यावरती गतीचा वापर केला होता. फलंदाजाने त्याच गतीने चेंडूला सीमारेषा पार पोहोचवलं होतं 4 धावांसाठी. यावेळेला लगेच कटरचा वापर केला, बीट केलं फलंदाजाला. क्षितिज शॉर्ट बॉलचा वापर, चुकीचा बॉल, योग्य उत्तर शोधलंय फलंदाजाने. पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू सीमारेषा पार गेलाय. अजून एक धमाकेदार चौकार बघायला मिळाला. या ओव्हर मध्ये 2 चौकार आले 4 बॉल मध्ये, दोन्ही त्याच दिशेला आलेत. गोलंदाज ज्या अँगलने गोलंदाजी करतोय त्याचा वापर करताय फलंदाज. लेग साइड स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते बॅटिंग करणाऱ्या रजत यांची. आठ रन्स वरती स्कोर कार्ड बघायला मिळतं. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज फाईन लीगचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लीगचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीयेत. कठीण असतात अशा कॅचेस, मागे धावत जाऊन कॅच घेणं या उन्हामध्ये. सिंगल आली आहे, सिंगलच्या सहाय्याने 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज चौकार जरूर खाल्ले 2, मात्र चांगली ओव्हर आतापर्यंत बघायला मिळाल्या. यावेळेला तेज तर्रार, मात्र तिथे पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे कव्हर आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक धावत होते. शेवटच्या मुवमेंट वरती बॉलला गॅदर केलं, तोपर्यंत 3 रन धावून पूर्ण केल्यात. या 3 रन्सने स्कोर कार्ड धावा लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन्स. बारा धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं शेलू टीमला. पहिल्याच ओव्हर मध्ये 12 स्कोर कार्ड वरती लागल्यात. गोलंदाजाचा वापर केलाय ओव्हर नंबर 2 साठी. गोलंदाजीसाठी संदेशांचा हा बॉल चांगल्या पद्धतीने शॉर्ट आर्म पुल, चेंडू 1 बाउन्स, गुल झालाय 4 धाव्यांसाठी. दर्जेदार चौकार बॅट्समॅन गणेश यांच्या बॅट मधून. दोन्ही बॅटरची बॅट तालप्याला सुरुवात झाली या मैदानामध्ये. सुंदर विकेट बनवले एक्सेलकरांनी, अतिशय सुंदर आयोजन. बॅटिंग पिच बघायला मिळते. तिथे चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली तर गोलंदाज सुद्धा फायदा मिळतोय. यावेळेला शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फुल करत, दिशा चुकीची निवडली आणि
चौकारानंतर कमबॅक केलाय विकेट याने. संदेश रिव्हेंज घेतलाय दुसऱ्याच बॉल वरती. पहिला धक्का लागतोय तो शेलू टीमला. VR शेलू 16 रन्स वरती पहिले फलंदाज बाद झालेत गणेश यांच्या माध्यमातून. गणेश जागा घेण्यासाठी इनॅट नंबर 3 99 क्रमांकाच्या जर्सी मध्ये प्रभात बॅटिंग साठी चालल्यात. संगम बोराडे आणि बंटी आपल्याला बघायला मिळतात अंपायरच्या भूमिकेमध्ये. प्रभात आलेच बॅटिंगला इनॅट नंबर 3 मध्ये. आता शॉर्ट बॉल अतिशय सुंदर स्क्वेअर कट जस्ट लाईक वीरेंद्र सेवाग. चेंडू सीमारेषा पार झालाय. 2 बाउन्स वरती चौकार. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. सर्वच प्रेक्षकांच्या तोंडातून अपचूक आला असेल. व्हॉट अ शॉट. काय फटका सजवला होता या बॉल वरती. प्रभात फसवलं. समोर टाकला. व्हेरिएशन बघायला मिळालं आणि बॅटची लिडिंग एज घेऊन विकेट किपर कोणती चुकी करत नाहीयेत. चौकारानंतर लगेच रिव्हेंज घेतला संदेशाने. आतापर्यंतची या ओव्हर मध्ये जो खेळ बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार, चौथ्या बॉलवरती विकेट. लेग कटरचा वापर सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केला गोलंदाजाने. त्याची साथ दिली विकेट किपरने आणि फलंदाज बाद झाला प्रभात. या बॉलवरती काय घडणार. पहिले 4 बॉल चौकार विकेट. आता मात्र शॉर्ट बॉल. बीट झाला फलंदाज. 1 फॉर द ओव्हर. चांगल्या पद्धतीचा शॉर्ट बॉलचा वापर केलाय संदेशाने. 2 विकेट या ओव्हर मध्ये संदेशाने मिळवल्यात आपल्या टीम साठी. यावेळेला त्याच पद्धतीचा चेंडू. कोणतंच उत्तर नाहीये फलंदाजाकडे. लगातार 2 बॉल या ओव्हरचे शेवटचे आले डॉट बॉल. भडवल सी आणि त्यांच्या समवेत पलसदरी यानंतरची मॅच असणार आहे. लाईन मध्ये मॅचेस खेळणार. ज्या लाईन मध्ये आपण लॉट्स आहे आपला त्या लॉट्स प्रमाणेच मॅचेस होणार. त्याच्या दिवसाचा पहिला राऊंड होणार आहे. गोलंदाजीसाठी समीर. थंडी हवा का झोका. समीर बघायला मिळतात. सुंदर पद्धतीने मॅच चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाज बाद सुद्धा झालेत. मात्र पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचे पैसे वसूल झालेत. घर बसल्या प्रेक्षकांसाठी जे हनुमान चषक 2026 तिसरा दिवस KTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण बघायला मिळत आहे. KTC क्लिअरिटी आणि क्वालिटीचा विश्वास. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. पहिली मॅच ज्या गोलंदाजाने मात्र मॅच जिंकवली आपल्या टीम साठी. 4थी ओव्हर हाताळली होती. ज्या अमोलने 7 धावा फक्त रोखल्या तो अमोल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. अमोलला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आहे. ह्या वेळेला एक दमदार फटका. व्हॉट अ हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. आसमान दाखवलाय या बॉलला. रजत यांच्या बॅट मधून एक सुंदर फटका.
षटकार, षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. समीर यांचं स्वागत केलंय षटकाराने 26 रन स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये लगेच फलंदाज रजत मुलतार थँक्यू सो मच. षटकारामध्ये कन्वर्ट केला. एक वेगळी शैली आहे रजत यांची बॅटिंग करण्याची. ज्या प्रकारे त्यांचा स्टान्स आहे, जेवढी ताकद आहे ते पूर्ण ताकद मैदानामध्ये दाखवतात. हो, पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता. या वेळेला पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिलाय. डॉट बॉल. 26 रन स्कोर कार्ड वरती एक चांगल्या टोटल कडे वाटचाल. या वेळेला बराच बाहेर ऑफ साइडच्या दिशेला हा चेंडू बघायला मिळाला. ऑफ स्टंप वरती बाहेर पिचिंग वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव बघायला मिळतीये. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रजत यांनी आक्रमण करण्याला सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार, या ओव्हरमध्ये एक षटकार, त्यांच्या माध्यमातून लेग साइडला एक लॉलीपॉप बॉल आणि त्याच्यावरती 6 धावा बॅट मधून त्यांच्या खर्च केल्यात. त्याने बनवलेत आपल्या टीमसाठी. अशा प्रकारचे बॉल जर तुम्ही संध्याकाळपर्यंत टाकत राहिलात ना, त्याला कंटिन्यू दिवसभर टाकत राहील, दिवसभर तो षटकार मारत राहील. चुकीची गोलंदाजी, चुकीचा टप्पा आपल्याला गोलंदाजा बघायला मिळतोय. त्याचं योग्य उत्तर सापडलंय फलंदाजाला. ये ना चोलबे गोलंदाज. समीर सारख्या एक चांगल्या गोलंदाजाकडून अशी अपेक्षा नाहीये त्यांच्या प्रेक्षकांना. चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, मात्र रजत तेवढाच चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करताय. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला पुढे ठेवलाय चेंडू. लोअर फुलटॉस होता, तिकडे केली आहे मिसफिल्ड आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा खर्च झाल्यात. कोंबडी पकड फिल्डिंग मैदानामध्ये बघायला मिळालं. अगदी आरामात बॉल फील्ड करायला पाहिजे होता, कारण की दुसऱ्या रनचा कोणताच प्रयत्न सुद्धा नव्हता. 3 रन्स एक्स्ट्रा खर्च केले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलाय रजत, जो मात्र मैदानामध्ये पेटलाय. रजत इज ऑन फायर. फुल टॉस, स्लॉक स्वीप, चेंडू आउट ऑफ द पार्क. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. प्रेक्षकांची मन जिंकतोय तो म्हणजे रजत. बघा, क्रिकेटमध्ये एक एक मिसफिल्ड, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्जन किती महाग पडू शकतं याचं उदाहरण आपण बघितलंय. स्ट्राईक रोटेट झाली असती, नवीन फलंदाज स्ट्राईक वर आला असता. आता रजतला स्ट्राईक मिळाली, षटकार टोकलाय. षटकाराच्या स्कायने स्कोर कार्ड पुढे चाललाय. 43 धावा. ह्या वेळेला सुंदर बॉल, शेवट सुंदर केला या ओव्हरचा समीर याने. बराच आक्रमण केला या ओव्हर मध्ये. स्कोर कार्ड 43 वरती आहे. रजत अजूनही मैदानात उभा आहे, ओपनिंगला आलेला. चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय. तर कोणावरती वरही टीम विश्वास ठेवणार स्लॉग वर हाणामारीच्या षटकामध्ये. रोहन, रजत पेटलाय मैदानामध्ये. टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेट, खालापूर टेनिस क्रिकेट मधील एक रजत हे एक मोठं नाव आहे. रजत मुंडे जो त्या ISPL मध्ये आपल्या या खालापूर तालुक्याचं नेतृत्व करतोय. आपल्याच कर्जतचा सुपरस्टार साहिल लोंगले. साहिलचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. करण अंबाला असो की फरदीन काझी, यावेळेला कोणालाच मारून दिलेली नाहीये साहिलने बाजी. रोहनचा हा बॉल, कटर बॉलचा वापर केलाय. तिकडे रनआउटची संधी होती नॉस्टेक एंडला. चांगल्या एंडला थ्रो आणि विकेट मिळाली या पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात. मात्र चांगलं काम केलंय. स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली म्हणजे नवीन आलेल्या फलंदाजाने. स्ट्राईक वरती आलाय रजत. नवीन फलंदाज मैदानात जायचंय. दीपक मैदानामध्ये चालल्यात. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहन येणारे 5 बॉल कसे डिलिव्हर करणार, आतापर्यंत सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय तो म्हणजे रजत.
शॉर्ट बॉल मला, तर रजत बोलतोय षटकार तुला भावा. रजत साठी बॅटिंग प्रॅक्टिस चालू आहे, अशा प्रकारे गोलंदाजी केली होती या बॉलवरती रोहन याने. चुकीची बॉलिंग. आपल्या टीमला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, रोहन एक चांगली कामगिरी करावी लागेल येणाऱ्या 4 बॉलवरती. रजत ऑन फायर. हा, या वेळेला शॉर्ट ऑफ पूल. पहिली धाव तर जोरात घेताना दिसतात. तिकडे सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये केला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिल्डिंग झाली होती. थ्रो पडल्यानंतर विकेट किपरच्या वरतून उचली घेतली, त्यामुळे 2 रन्स अगदी आरामात पूर्ण केल्या. या 2 रन्सने स्कोर कार्ड आता मात्र 51. 50 धावा क्रॉस केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्याच्यामध्ये एक मोठा वाटा राहिलाय, तो या म्हणजे स्ट्राईक वरती असणाऱ्या रजतचा. ओपनिंग आला होता, पहिला बॉल पासून मैदानात उभा आहे, प्रेक्षकांची मन जिंकतो. ह्या वेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. रोहन बॅटच्या रडार बसून लांब ठेवण्याचा प्रयत्न. आज प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र या शेवट कशा प्रकारे रोहन करणार. चार बॉल झाले. 4 शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगचे आपल्याला बघायला मिळणार आहेत. रजत कुठपर्यंत पोहोचणार. 39 वरती खेळतोय रजत. शॉर्ट बॉल ऑफ साइडला, वॅकेंट एरिया आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होणार का. पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतायत, तोपर्यंत 2 रन्स धावून पूर्ण केल्यात. 2 रन्सने 53 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 12वे खेळाडू. अतिशय सुंदर प्रकारे लक्ष आहे शेलू टीमचे. आणि अशाच प्रकारे जेव्हा 12वे खेळाडू तुम्ही पाठवता, त्यांचं काम असतं की रन बॉल वरती लक्ष ठेवणं. फक्त नावं सांगणं त्यांचं काम नसतं. रोहनचा हा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय रजत याने. शेवटची ओव्हर जरूर एक षटकार काढला, मात्र चांगलं कमबॅक केलंय रोहन याने. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात झाल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड होती धावा लागल्या 53 आणि 54 धावचं टार्गेट ठेवलं. 24 बॉल 54. कौतुक करावं लागेल रोहनचं. समोर रजत सारखा सेट बॅट्समन होता, त्याला रोखलं शेवटच्या 4 बॉल मध्ये. मात्र रजत त्याचं काम त्याने चोख बजावलंय. आपल्या टीम साठी 41 धावा बनवल्या